नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे NP एडिटर। तर आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो थंबनेलवरती तुम्ही पाहिला असेल कोणत्या टॉपिकवरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहे। तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अशा काही स्टेप सांगणार आहे, ज्या जर तुम्ही स्टेप फॉलो केल्या तर तुमचं बॅनर एकदम लो क्वालिटी कडून हाय क्वालिटी कडे जाऊ शकतं, जर तुम्ही या स्टेप फॉलो केल्या तर। पण आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा। आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत राहतो। तर भावांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर भावांनो, तुम्हाला एक ॲप लागणार आहे जी की आपल्या प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। त्या ॲपचं नाव आहे स्नॅपसीड, जी की आपल्या तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन सर्च जर केलं तर तुम्हाला तिथे येऊन भेटून जाईल। हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवत आहे, अशा कलरचं आहे। तर पिक्सेल ॲपमध्ये आपण अगोदर डिझाईन हे करताना, डाउनलोड करताना कोणत्या पद्धतीने करायची ते तुम्हाला मी आता पहिल्यांदा सांगणार आहे। तर ही जी डिझाईन आहे, आता ही डिझाईन तयार केल्यानंतर तुम्हाला एक प्लस आयकॉनच्या बाजूला एक ऑप्शन दिसत असेल, जे की तुम्हाला इथं मी ऑरेंज कलरच्या बाणानं दाखवलेलं आहे। त्यावरती तुम्हाला सिंपली टॅप करायचं आहे। इथं आल्यानंतर दोन ऑप्शन दिसतील, सेव्ह ॲज प्रोजेक्ट आणि सेव्ह ॲज इमेज। सेव्ह ॲज प्रोजेक्ट म्हणजे त्यानं तुम्ही PLP फाईल तयार करू शकता, जे की तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन दिसेल माय प्रोजेक्ट म्हणून। इथं तुमचा प्रोजेक्ट तयार राहतो, म्हणजे जे की तुम्ही नंतर कधीही तुम्हाला जर वाटतं त्याच्यामध्ये काही चेंज करायचं असेल तुम्ही इथं जाऊन नंतर म्हणजे हे करून चेंज करू शकता। तर इथं तुम्हाला सेव्ह ॲज इमेज वरती जायचं आहे। इथं तुमच्यानंतर इथे खाली एक ऑप्शन दिसेल, एक फॉर्मॅट म्हणून। तर तुम्हाला तिथं आहे का नाही JPG ठेवायचं आहे। जर तुम्ही PNG डाउनलोड करत असाल विदाउट म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेली, तर तुम्ही PNG ठेवू शकता। आणि त्याच्या नंतर एक क्वालिटी म्हणून एक ऑप्शन दिसत असेल, जी की डायमेन्शन। तिथं डिफॉल्ट आहे, म्हणजे तुमचं जे बॅनर आहे एकदम लो क्वालिटीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे। तर इथं सिंपली तुम्हाला टॅप करायचं आहे। तर बाजूला एक ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, तिथं आल्यानंतर तुम्हाला 6 ते 7 ऑप्शन दिसतील, डिफॉल्ट, कस्टम, लो, मीडियम, हाय, व्हेरी हाय, अल्ट्रा। तर मी तुम्हाला आहे का नाही, तुम्हाला इथं सिंपली अल्ट्रामध्ये सेव्ह करायचं आहे, कारण की इथं म्हणजे हे जे अल्ट्रामध्ये सेव्ह केलं ना, तुमची जी डिझाईन आहे ती HD गॅलरीमध्ये सेव्ह होईल। आणि तिथून पुढे आपली जे पुन्हा अजून प्रोफेशनल HD हे करण्यासाठी तर तुम्हाला मी सांगणार आहे ते पुढली प्रोसेस। तर इथं तुम्हाला सेव्ह करताना पहिल्यांदा अल्ट्रा मोडमध्ये सेव्ह करायचं आहे। त्यानंतर सेव्ह टू गॅलरीमध्ये सेव्ह टू गॅलरीवरती टॅप करायचं आहे सिंपली। तर लोडिंग थोडी जास्त ह्याचे डिझाईन असल्यामुळे थोडा लोड खाईल। तर बाबा, आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आपण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत राहतो। तर आता इथं गॅलरीमध्ये आपल्या सेव्ह होईल। तर डिझाईन आहे जी आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेली आहे। तर आता ही जी ॲप आहे, तर ही ॲपवरती सिंपली तुम्हाला टॅप करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर। तर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल, तुम्हाला इथे एक प्लस आयकॉनचा ऑप्शन दिसत असेल, तर त्यावरती तुम्हाला एक सिंपली टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर गॅलरीमध्ये जे तुम्ही सेव्ह केली आहे डिझाईन पिक्सेलमधून तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल, तर त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे। तर टॅप केल्यानंतर असा तुमच्यापाशी एक इंटरफेस येईल, तुमच्यानंतर इथं फोटो येईल। तर इथं आल्यानंतर तुम्हाला जर समजा फोटोमध्ये ब्राईटनेस, तर तुम्हाला एक ऑप्शन दाखवतो मी इथं म्हणून म्हणजे उजव्या साईडकडून जे 2 नंबरचा ऑप्शन आहे टूल्स म्हणून, यावरती तुम्हाला एक सिंपल टॅप करायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला एक टून इमेज म्हणून ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे। आता इथं आल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीनवरती भरपूर ऑप्शन दिसत असेल, ब्राईटनेस आहे, कंट्रास्ट आहे, सॅच्युरेशन आहे। जर तुम्हाला जर म्हणजे डिझाईनमध्ये समजा ब्राईटनेस वाढवू शकतो आपण, तर याने काही तुम्हाला म्हणजे इफेक्टनुसार, म्हणजे तुम्हाला जर बॅनरनुसार इथून तुम्ही कलर हे करू शकता। तिथं आपल्याला काही जर तुम्हाला करायचं असेल तर कमी जास्त तुम्ही करू शकता, तर या बॅनर डिझाईनला काही आवश्यकता नाही करायची। तर आहे का नाही, एक दुसरं म्हणजे जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही त्या ऑप्शनमधून करू शकता। तर आपलं मेन जे कन्सेप्ट आहे, जे आपली डिझाईन आहे, ती आपल्याला HD क्वालिटीमध्ये हे करायचं आहे। तर त्याच्याच बाजूला एक ऑप्शन आहे डिटेल्स म्हणून, त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे। तर इथं आल्यानंतर तुम्हाला 2च ऑप्शन दिसतील, एक स्ट्रक्चर आहे आणि एक शार्पिंग आहे। तर इथं तुम्हाला एक नाही शार्पिंग जवळपास एक 40च्या आसपास ठेवायचं आहे भावांनो। तुम्हाला 40च्या म्हणजे 35 ते 40 मध्ये तुम्ही ठेवू शकता। तर तुम्हाला जर कमी जास्त काय वाटत असेल तर तुम्ही सुद्धा करू। तर मी तर 35 म्हणजे 35 ठेवतो मी। तर त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे
त्यावर तुम्हाला टॅप करायचा आहे. नंतर एक शार्पिंगला स्लाइड करायचं आहे. तर शार्पिंग आहे का नाही तुम्हाला एक जवळपास 20च्या आसपास ठेवायची आहे भावांनो. तर 20च्या आसपास ठेवायचे आहे. तर त्यानंतर एक राईटचा ऑप्शन दिसेल तुम्हाला या डाव्या साईडला, त्यावरती तुम्हाला टॅप करायचा आहे. तर तुम्हाला पहिली डिझाईन आणि ही डिझाईनमध्ये फरक दाखवतो. तर ही आहे भावांनो आपली पहिली डिझाईन आणि ही आहे आपण म्हणजे HD. झूम जर केलं तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. झूम जर केलं तर अजिबात तुमची डिझाईन आहे अजिबात लो क्वालिटीची अजिबात दिसणार नाही. आणि जर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काही चेंज भरपूर ऑप्शन आहेत यामध्ये, जर अजून तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर तुम्ही सिम्पली करू शकता. तर आता इथं जरी तुम्हाला डिझाईन काही वाटत असेल, नंतर तुम्ही जर गॅलरीमध्ये सेव्ह केला तर ते डिझाईन तुम्हाला एकदम खतरनाक दिसेल. तर गॅलरीमध्ये सेव्ह करताना तुम्हाला एक एक्सपोर्ट म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला सिम्पली टॅप करायचं आहे. इथं आल्यानंतर एक सेव्ह म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला हे करायचं आहे. तर इथं आल्यानंतर असं एक तुमच्यापाशी इंटरफेस येईल. तर आपल्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होत आहे. तर गॅलरीमध्ये फोटो सेव्ह झाले, तुम्हाला गॅलरीमध्ये फोटो दाखवतो. तर ही आहे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह. तर तुम्ही झूम जर केलं तर तुमची अजिबात डिझाईन फाटणार नाही. तर ही आहे भावांनो आपली स्टेप. जर तुम्ही ह्या स्टेप आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची आणि ह्याच्या अगोदरची ही पहिली आहे. तर तुम्ही जर झूम केलं तर तुम्हाला सगळं ब्लर दिसेल. आणि त्यानंतर ही जे आपण ज्या ॲपमधून एडिट केलं तर तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल फुल एकदम HD डिझाईन दिसत आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.